सकाळी सकाळी आपण आपल्या धानाच्या रोपवाटिकेमध्ये आलोय आणि आता पाण्याचं नियोजन करून राहिलो. सकाळीच एक छोटीशी मोटर एकची चालू करून दिली आणि रोपाला पाणी सोडले. आता पाणी शेतात वाढू राहिले. आजूबाजूला पाणी जाऊ नये त्यासाठी आपण असे बांध भरले जेणेकरून याच्यात पाणी साचेल. रोपाजवळ इथं एक छोटासा बांध भरलाय आणि आता पाणी साठायला लागलंय. 2-3 इंच पाणी साचलंय. इथपर्यंत आपल्याला रोप काढता येईल. अजून पुढे किती पाणी साचलंय ते पण पाहावं लागेल. रोपवाटिकेसाठी आपण पेरूचा बाग निवडला होता. याच्यामध्ये आंतरपीक आपण आज रोपवाटिका घेतली. मस्त रोपवाटिका झाली. आपल्या मुख्य पिकाला पेरू बागेला म्हणजे पाण्याचा झटका बसला नाही पाहिजे. आपण हे रोप काढल्यानंतर हे पाणी आपण बाहेर काढून देऊ. आवळकंठीच्या झाडाला मस्त फुटवे आलेत. आपल्या रोपाची वाढ आज मस्त झालेली वाटते. इथवर अशी आले आणि आपण 3 पानं असतानाच लागवडीला सुरुवात केली होती. आज मुळ्या पण वाढलेल्या आधी 3च मुळ्या होत्या त्या दिवशी लागवड केली त्या दिवशी. आणि आता हे बघा पांढऱ्या मुळ्या पण फुटू राहिल्यात व्यवस्थित आणि थोड्याशा लांब पण मुळ्यात. आज आपल्या रोपाला 1 2 3 4 5 पानं फुटलेत मस्त.